हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल या बालाजी आणि इट्स मी अविनाश शिंगणे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे ह्यूमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ठीक आहे, ह्यूमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टम क्लास 10th मधला आपला जो 3rd नंबरचा चॅप्टर होता लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. त्याच्यामध्ये आपण डबल फर्टिलायझेशन पर्यंत आलेलो आहोत. डबल फर्टिलायझेशन आपण कम्प्लिटली क्लिअर करून टाकलेलं आहे. एकदम इझिएस्ट मेथडमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं डबल फर्टिलायझेशनचा कॉन्सेप्ट तुम्हाला एक ट्रिकी मेथड पण मी तुम्हाला त्याच्यामध्ये डिस्कस केलेलं आहे की एम्ब्रियो सॅकचं फॉर्मेशन कशा पद्धतीनं आहे. या व्हेरियस गोष्टी आपण पहिल्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, तर त्याच्यानंतरचा जो टॉपिक आहे तो आहे तुमचा ह्यूमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ठीक आहे, तर ह्यूमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये आपण आज मेल रिप्रोडक्टिव्ह नाही स्टार्ट करणार आहे. त्याचं कारण काय की ज्या मायक्रो गोष्टी राहतात, ज्या गोष्टी तुम्हाला लेक्चरच्या इन बिटवीन मध्ये प्रॉब्लेम येतात आणि त्याच्यापासूनच क्वेश्चन बनतात, तर ते सगळ्यात पहिले मोठं काय इंट्रोडक्शन लेक्चर बनवायचा. हालाकी एवढं मोठं काही इंट्रोडक्शन तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं नाही आहे. तर मोठं काय इंट्रोडक्शनचा मोठं असं आहे की ज्या गोष्टी तुम्हाला मेन कॉन्सेप्टमध्ये अडचण दे राहतात त्या अडचणी तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये क्लिअर होतील. ठीक आहे, तर ऑब्वियसली गोष्ट आहे की ज्यानं रिव्हिजन मारत आहे, जे विद्यार्थी जे स्टुडंट लोक रिव्हिजन मारत आहे ते डायरेक्ट रिप्रोडक्शनचं लेक्चर पाहिलं तरी चालते. नाही तर मग तुम्हाला एवढं लक्षात ठेवा की तुम्ही फर्स्ट टाइम जर पाहत असाल तर तुम्ही नक्की इंट्रोडक्शन लेक्चर पहा, जेणेकरून काय होतं तुमचे मायक्रो कॉन्सेप्ट क्लिअर होतील. ठीक आहे, लक्षात येतपर्यंत. ठीक आहे, तर आपण काय पाहणार आहे ह्यूमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. काय पाहणार आहे ह्यूमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ठीक आहे, क्लिअर झालं. काय तुमचं सिस्टम ह्यूमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ठीक आहे, आता पाहू आपण याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत. तर ह्यूमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये याच्या व्यतिरिक्त काही नाही आहेत. पूर्ण ह्यूमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आता बघा काय काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की ह्यूमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टम एकदम बेसिक गोष्टी आहेत की 2 भागामध्ये डिवाइड केलेलं आहे. फक्त चला आपण त्याला 2 भागामध्ये डिवाइड करून टाकू. हा 1 नंबर आणि हा 2 नंबर 2 भागामध्ये डिवाइड करणार आहे. त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी राहतील. एक राहील तुमचा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, कारण तुमचा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ठीक आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम क्लिअर. आणि याच्या व्यतिरिक्त काय राहील ते तर तुम्हाला माहितीच आहे. काय तुमचा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ठीक आहे, क्लिअर. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम एकदम इझी गोष्टी आहेत. मेल रिप्रोडक्टिव्ह राहीन, फिमेल रिप्रोडक्टिव्ह राहीन, अशा 2 पद्धतीच्या रिप्रोडक्शन तुम्हाला या ह्यूमन रिप्रोडक्शन मध्ये शिकणे आहे. ठीक आहे, आता मेन कॉन्सेप्ट तुमचा स्टार्ट होते की काय गोष्टी आहे याच्यामध्ये, काय काय पॉईंट आपल्याला या इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये डिस्कस करणं आहे ते पाहणं आहे आपल्याला. ठीक आहे, त्याच्या पहिले एक क्लिअरिफिकेशन मी तुम्हाला देऊन देतो की आपण एक्झॅक्टली कोणत्या, म्हणजे आपण बेसिकली रोडमॅप काय. आता हा पूर्ण लेक्चर जे आहे हे एक रोडमॅपच राहणार आहे की तुम्हाला काय गोष्टी याच्यामधून जाणार आहे, कोणकोणत्या पॉईंट्सवरून तुम्हाला जाणे आहे, कोणकोणते इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत त्या गोष्टी. पहिले पाहू आपण रिप्रोडक्शन म्हणजे नेमकं काय. आता मी तुम्हाला रिप्रोडक्शनची डेफिनेशन वगैरे नाही सांगणार आहे, फक्त लक्षात ठेवा की गॅमेट्स, तुम्हाला माहिती आहे की रिप्रोडक्शनचा जर आपण मिनिंग पाहिला कशाचा तुमच्या रिप्रोडक्शनचा, तर रिप्रोडक्शनचा मिनिंग काय होतं किंवा रिप्रोडक्शन करणे म्हणजे बेसिकली काय, येणारी जनरेशनचा निर्माण करणे, ऑफस्प्रिंगचा निर्माण करणे. ठीक आहे, तो ऑफस्प्रिंग निर्माण होणार कसं तर लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये 2 गोष्टी राहतील. एक राहील तुमचा मेल गॅमेट्स. ठीक आहे, काय राहील तुमचा मेल गॅमेट्स आणि त्यानंतर काय राहील तुमचं फिमेल गॅमेट्स. क्लिअर, इथपर्यंत लक्षात आलं. काय राहील तुमचं मेल गॅमेट्स आणि एक राहील तुमचं फिमेल गॅमेट्स. 2 गॅमेट्स हेच म्हणजे महत्त्वपूर्ण आणि प्रायमरी गोष्टी राहतात की मेल गॅमेट्स येतील. मी तुम्हाला स्टोरी सारखं सांगत आहे तुम्हाला, मेल गॅमेट्स राहतील आणि फिमेल गॅमेट्स राहतील. मेल गॅमेट्स कोणते याचं पण एक्झाम्पल लिहून घेऊ आपण. मेल गॅमेट्स येतील, फिमेल गॅमेट्स, त्यानंतर काय त्याचं युनियन होईल आणि त्याच्यामध्ये फ्युजन होईल आणि त्याच्यापासून येणाऱ्या जनरेशनचं निर्माण होईल. ठीक आहे, तर लक्षात इथपर्यंत. आता बघा मेल गॅमेट्स आहेत, तर मेल गॅमेट्स म्हणजे बेसिकली काय झाले तुमचे स्पर्म झाले. काय झाले तुमचे स्पर्म्स. लक्षात इथपर्यंत. आणि हे जे मेल गॅमेट्स आहे, आता बघा याच्यामध्ये फिमेल्समध्ये काय राहील तुमचा ओव्हा राहील किंवा ज्याला ऑरमध्ये काय म्हणतात एग्स असे म्हणतात. काय म्हणतात एग्स. क्लिअर झालं. फिमेल गॅमेट्स कोणते आहे तुमचे ओव्हा किंवा एग्स आणि मेल गॅमेट्स काय तुमचे स्पर्म. लक्षात इथपर्यंत. या स्पर्मकडे तुम्हाला माहिती आहे की स्पर्मचं फॉर्मेशन कोणत्या प्रोसेसनं होईल, मिओसिस प्रोसेसनं होईल आणि एगचं फॉर्मेशन पण मिओसिस प्रोसेसनं होईल. ठीक आहे,
मिओसिस सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झालेल्या आहेत. पहिल्यापासून जर तुम्ही माझे लेक्चर पाहत असाल तर तुम्हाला या गोष्टी क्लिअर होतील. मिओसिस इट इज अ रिडक्शनल डिव्हिजन. मी हे कशासाठी, हे एक्स्ट्रा लेक्चर कशासाठी घेत आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. एक मायक्रो कॉन्सेप्ट तुमचा क्लिअर. रिप्रोडक्शन कशाला म्हणतात? युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. ठीक आहे, मी रिपीट केलं. गॅमेट ज्यावेळेस युनियन होतील त्या पोर्शनला आपण फर्टिलायझेशन असे म्हणतात. हालाकी काय म्हणतात त्याला आपण? फर्टिलायझेशन. आणि फर्टिलायझेशन प्रोसेसनं येणारी जनरेशन निर्माण होईल, जी की पूर्णतः प्रोसेस मी म्हणत आहे त्याला रिप्रोडक्शन. नाही तर तुम्ही म्हणसान दादा की तुम्ही म्हणसान की सर की मेल गॅमेट्स आणि फिमेल गॅमेट्सचं युनियन झाल्यानंतर फर्टिलायझेशन होते, तुम्ही तर रिप्रोडक्शन म्हणता. तर रिप्रोडक्शनचा सगळ्यात महत्त्वपूर्ण इव्हेंट तोच आहे, जे की म्हणजे रिप्रोडक्शन म्हणजे ज्यावेळेस होणार, रिप्रोडक्शन म्हणजे येणारी जनरेशनचा निर्माण करणं. तर हे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण इव्हेंट आहे, म्हणून मी त्याला रिप्रोडक्शन म्हटलेलं आहे. येणारी जनरेशन कशी डेव्हलपमेंट होते? तर युनियन ऑफ मेल गॅमेट आणि युनियन ऑफ फिमेल गॅमेट्स. तर मग मेल गॅमेट्स कोणता आहे? स्पर्म्स आहे. फिमेल गॅमेट्स कोणता आहे? एक किंवा ओव्हा आहे. कोणत्या प्रोसेसनं बनते? मिओसिसच्या प्रोसेसनं बनते. हे पण कोणत्या प्रोसेसनं बनते? मिओसिसच्या प्रोसेसनं. मिओसिस प्रोसेसमध्ये काच बनते कारण की इट इज अ रिडक्शनल डिव्हिजन. हे जे राहतात 46 क्रोमोझोमले किती करतात? 23 मध्ये कन्वर्ट करतात. याच्याकडे पण 46 राहतात, तर हे कशामध्ये कन्वर्ट झाले? 23 मध्ये. म्हणजे याच्याकडे किती आहे? 23 क्रोमोझोम. याच्याकडे किती आहे तुमचे? 23 क्रोमोझोम. हे सगळे क्रोमोझोम ज्यावेळेस मिक्सअप होतील त्यावेळेस 46 क्रोमोझोम म्हणजे येणाऱ्या ऑफस्प्रिंगचा, येणाऱ्या जनरेशनचा जन्म होणार. क्लिअर झालं इथपर्यंत? ठीक आहे. आता बघा, मेल गॅमेट्स म्हणजे स्पर्म्स आहे, फिमेल गॅमेट्स म्हणजे ओव्हा आहे. कोणत्या प्रोसेसनं झाले? तुमच्या मिओसिस प्रोसेसनं झाले. आणि मिओसिस प्रोसेसनं झाल्यानंतर बघा की याचं काय होईल? तुमचं युनियन होईल. याचं काय होईल? युनियन. आता बघा की जे की युनियन होईल स्पर्म्स आणि काय म्हणू शकतो आपण त्याला? ओव्हा किंवा एगचं. म्हणजे बेसिकली काय की 23 प्लस काय राहील त्यांचे 23. आणि बेसिकली हे जो बनणार याच्याकडे किती क्रोमोझोम राहतील? 46 क्रोमोझोम. बेसिकली कशाला जन्म देतील? ते एक ह्युमनचं जन्म देतील किंवा ह्युमनले फॉर्मेशन करतील. क्लिअर झालं? क्लिअर झालं प्रोसेस काय आहे. तर मग मी तुम्हाला हे दाखवण्याचं कारण काय? हे म्हणजे बेसिकली हे सिक्वेन्स दाखवण्याचं काम काय की जे मेल गॅमेट्स राहतात हे सगळ्यात प्रायमरी गोष्ट आहे याच्यामध्ये. मेल गॅमेट्स प्रायमरी आहे, फिमेल गॅमेट्स प्रायमरी आहे, बाकी कोणताही प्रायमरी नाही. आणि यालाच प्रायमरी सेक्स ऑर्गन पण म्हणतील, जे की तुम्हाला समोर लक्षात येईल. ठीक आहे, हा इव्हेंट लक्षात ठेवा की काय काय गोष्टी त्याच्यामध्ये होत असतात. 23 येतील आणि फायनली 46 आणि 46 झाल्यानंतर ह्युमनचं फॉर्मेशन होणार. क्लिअर झालं इथपर्यंत? ठीक आहे, चला मग समोर काय गोष्टी आहेत तर बघा. - 46 झाले आपले. हे झाल्यानंतर एवढं क्लिअर तर झालं तुम्हाला. आता बघा की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम हे दोन भागामध्ये डिवाइड केलेलं आहे. ठीक आहे, डिवायडेशन करून टाकू. नोट्स बनवत चला. मी तुम्हाला स्क्रीनशॉट काढायसाठी पण वेळ देत असतो आणि नोट्स हेच तुमच्या सगळ्यात महत्त्वाचे राहतात. नोट्स म्हणजे असं काही अमेझिंग गोष्टी नसतात किंवा सर तुम्ही अलगसे म्हणजे काहीतरी वेगळे नोट्स तुम्हाला द्या. ठीक आहे, मी तर वेगळे नोट्स तुम्हाला देणारच. त्याची PDF वगैरे अपलोड करणार आहे. मी माझे नोट्स ऑलरेडी आता पूर्णतः रेडी होणार आहेत आणि ते झाल्यानंतर मी तुम्हाला एक सगळ्या लिंक देऊन ते शेअर करून टाकेन. नाही तर माझ्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा, त्याच्यावर मी सगळ्या गोष्टी हे करा. बट काय असते की ज्यावेळेस तुम्ही जे शिकता, ज्या गोष्टी मी रिप्रेझेंटेशन मध्ये देत आहे, हे नोट्स ज्यावेळेस तुमच्या ओन नोट्स बनतील ना, ते तुमच्या सगळ्यात इझिएस्ट नोट राहतील. नाही तर काय 20, 25, 30 रुपयाला एकदम अमेझिंग नोट्स भेटून जातात. कोणत्याही या क्लासेसचे असो या कशाचे पण असो, त्या गोष्टी तुम्हाला एवढ्या काही म्हणजे एवढ्या काही इफेक्टिव्ह नसतात. कोणत्या गोष्टी इफेक्टिव्ह आहे? ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे, ज्या गोष्टी तुम्हाला अंडरस्टँड होत आहेत, या गोष्टी तुम्हाला इफेक्टिव्ह राहतात. हालाकी त्या नोट्समध्ये सगळ्या गोष्टी तेच आहे, या नोट्समध्ये तेच आहे, व्यतिरिक्त काहीच नाही आहे. ठीक आहे, तर नोट्स बनवा तुम्ही. काय तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे, हे दोन भागामध्ये दिलेले. एक आहे तुमचं प्रायमरी सेक्स ऑर्गन. काय तुमचं? प्रायमरी सेक्स ऑर्गन. क्लिअर? प्रायमरी सेक्स ऑर्गन. सेकंड काय आहे तुमचं? सेकंडरी सेक्स ऑर्गन. काय? सेकंडरी सेक्स ऑर्गन. क्लिअर? एकदम इझी आहे. काही कठीण होतं त्याच्यामध्ये? नाही. आता याले पण दोन भागामध्ये डिवाइड करा. याले दोन भागामध्ये डिवाइड करा. सेमच, काही वेगळं नाही आहे. एक तर तुमचं काय आहे? तुमचं प्रायमरी सेक्स ऑर्गन राहील. काय आहे तुमचं? प्रायमरी सेक्स ऑर्गन. आणि सेकंड काय आहे तुमचं? सेकंडरी सेक्स ऑर्गन. क्लिअर? काही त्याच्यामध्ये नवीन काहीच नाही. काय झालं तुमचं की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम दोन भागामध्ये डिवाइड झालं. प्रायमरी सेक्स ऑर्गन, सेकंडरी सेक्स ऑर्गन. आणि फिमेल पण दोन भागामध्ये डिवाइड झालं. प्रायमरी सेक्स ऑर्गन अँड सेकंडरी सेक्स ऑर्गन. क्लिअर? आता बघा की प्रायमरी कशाले म्हणतात आणि सेकंडरी कशाले म्हणतात.
म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला समजणं गरजेचं आहे. हे बेसिक तुम्हाला मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करत आहे ह्या इंट्रोडक्शन लेक्चर थ्रू. हे लेक्चर घेण्याचं माझं हेच कारण आहे की आपल्याला काही ब्रिलियंट विद्यार्थी येऊन आपल्या चॅनलला हिट झाला आणि त्याला सगळ्या गोष्टी समजणं हे काही आपला मोटिव्ह नाही आहे. आपला मोठं आहे की ज्याले बेसिक पासून ज्या गोष्टी नाही आहेत त्याला शिकण्याची इच्छा असेल ते जर आपल्या प्लॅटफॉर्मवर आले असतील तर त्याला 100% इथून काहीतरी वेगळं भेटेल. ठीक आहे. तर बघा प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे. प्रायमरी सेक्स ऑर्गनचं एक्झाम्पल आहे तुमचा टेस्टीज आहे. काय तुमचा टेस्टीज लक्षात इथपर्यंत. प्रायमरी सेक्स ऑर्गन काय तुमचा टेस्टीज आहे. आणि याच्या पण प्रायमरी सेक्स ऑर्गनचं एक्झाम्पल येऊन तुमचं आहे तुमचं ओव्हरी. ठीक आहे. ओव्हरी प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे फिमेल्समध्ये आणि मेल्समध्ये जे प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे ते आहे तुमचं टेस्टीज. ठीक आहे. आता याला का म्हटलं बा प्रायमरी सेक्स ऑर्गन, तर सगळ्यात पहिले आपण मिनिंग बघू की प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हणजे नेमकं काय, सेकंडरी सेक्स ऑर्गन म्हणजे नेमकं काय. तर प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हणजे नेमकं काय की ज्याचं सगळ्यात महत्त्वपूर्ण काम राहील रिप्रोडक्शनमध्ये. तर सगळ्यात महत्त्वपूर्ण काम मी तुम्हाला पहिले सांगितलं की गॅमेट्स सगळ्यात महत्त्वपूर्ण आहेत तुमच्या रिप्रोडक्शनसाठी किंवा येणारी जनरेशन फॉर्मेशन करण्यासाठी. तर मग हे जे टेस्टीज आहेत या टेस्टीजमध्ये गॅमेट्स बनवण्याची प्रोसेस राहणार. कशाची प्रोसेस राहणार, गॅमेट्स बनवण्याची. म्हणूनच त्याला काय म्हणतात प्रायमरी सेक्स ऑर्गन असे म्हणतात. क्लिअर, एकदम क्लिअर. मग इथं कोणती प्रोसेस चालेल, गॅमेट फॉर्मेशनची. मग याला आपण गॅमेट फॉर्मेशनची जर म्हणू तर त्याला एक स्पेशल वर्ड आहे ज्याला म्हणतात स्पर्मॅटोजेनेसिस. काय म्हणतात, स्पर्मॅटोजेनेसिस. लय मोठा वर्ड आहे, भ्याची जरूरत आहे का, नाही. मी आहे ना, मी तुम्हाला इझीमध्ये सांगून देतो तुम्हाला. जेनेसिस म्हणजे निर्माण करणे, स्पर्मॅटो म्हणजे स्पर्म निर्माण करणे. ठीक आहे. काय निर्माण करणे तुमचं, स्पर्म निर्माण करणे. जेनेसिस म्हणजे निर्माण करणे. अलग लक्षात. स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस म्हणजे काय, स्पर्म बनवण्याच्या प्रोसेसला स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस असे म्हणतात, जे की कुठे राहते तुमच्या टेस्टिस मध्ये अवेलेबल राहते. म्हणूनच त्याला काय म्हणतात प्रायमरी सेक्स ऑर्गन असे म्हणतात. कारण की मेल्स मध्ये प्रायमरी काय आहे तुमचं, स्पर्म्स आहे. स्पर्म बनतील त्यावेळेस फर्टिलाइज होईल आणि फर्टिलाइज होईल त्यानंतरच गोष्टी होती ना, त्यानंतर येणारी जनरेशन बनल. त्याच्या व्यतिरिक्त होणार आहे का, नाही. म्हणून लक्षात ठेवा की जिथं स्पर्म बनते त्या म्हणजे त्या ऑर्गनला टेस्टिस म्हणतात आणि टेस्टिस स्पर्म बनण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात, स्पर्मॅटोजेनेसिस. म्हणूनच याला काय म्हणतात प्रायमरी सेक्स ऑर्गन पण असे म्हणतात. क्लिअर झालं. इथंच तशा पद्धतीने सेम कॉन्सेप्ट लागेल याच्यामध्ये. इथं काय तुमचं ओव्हा बनवण्याची प्रोसेस किंवा ज्याला आपण ऑरमध्ये काय म्हणतो एग्स बनवण्याची प्रोसेस किंवा ओसाइड बनवण्याची प्रोसेस, तिन्ही याले एकच म्हणतात. ओव्हा, एग्स, ओसाइड्स तिन्ही गोष्टी एगले रिप्रेझेंट करतात, फिमेलच्या गॅमेट्सले रिप्रेझेंट करतात. आता प्रश्न काय की तुमचं इंट्रोडक्शन लेक्चर आहे. वारंवार जेव्हा मेल रिप्रोडक्टिव्ह फिमेल रिप्रोडक्टिव्ह लेक्चर पाहसाल त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे. तर ओव्हरी आहे. ओव्हरीमध्ये जे प्रोसेस चालते त्याला म्हणतात ओजेनेसिस. काय म्हणतात, ओजेनेसिस प्रोसेस. काय म्हणतात, ओजेनेसिस. ओ म्हणजे ओव्हा बनवण्याच्या प्रोसेसले. ओ म्हणजे काय झाला तुमचा ओव्हा, जेनेसिस म्हणजे निर्माण करणे. ओ म्हणजे ओव्हा निर्माण करण्याच्या प्रोसेसले ओजेनेसिस प्रोसेस असे म्हणतात, जे की कुठं राहील तुमच्या ओव्हरीमध्ये राहील. आणि ओव्हरी म्हणूनच त्याला काय म्हणतात प्रायमरी सेक्स ऑर्गन असे म्हणतात. क्लिअर झालं काय गोष्टी आहेत. मग बघा मेलमध्ये प्रायमरी सेक्स ऑर्गन काय, टेस्टिस आहे. फिमेलमध्ये प्रायमरी सेक्स ऑर्गन कोणता आहे तुमचा, फिमेलमध्ये कोणता आहे तुमचा, हे तुमचा ओव्हरीज आहे. लक्षात येतपर्यंत. त्याचं कारण काय की तिथं कोणती प्रोसेस चालते, स्पर्मॅटोजेनेसिस. इथं कोणती प्रोसेस चालते, ओजेनेसिस. म्हणूनच त्याला काय म्हणतात प्रायमरी सेक्स ऑर्गन असे म्हणतात, कारण की महत्त्वपूर्ण रोल आहे. एक थोडं म्हणू शकतो की एक जनरली जर आपण एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर तुम्ही बोर्डच्या पेपरमध्ये आहे भरपूर जण एक कॉमन एक्झाम्पल देतात. माझे पहिले पण 12च्या लेक्चरमध्ये पण हेच एक्झाम्पल आहे. तुम्ही शिकत आहे म्हणजे बेसिकली काय की पेपर तर तुम्हाला देणं आहे ना. बेसिक गोष्ट आहे की पेपर तुम्हाला देणं आहे. आम्ही किती म्हटलं तर आम्ही सेकंडरी गोष्टी आहोत. सेकंडरी म्हणजे नेमकं काय, तुम्हाला सपोर्ट करा, तुम्हाला टीच करा, तुमचे आई वडील, तुमचे भाऊ बंध, सिनियर ज्युनियर जे काही असेल ह्या सगळ्या गोष्टी सेकंडरी आहे तुमच्यासाठी. प्रायमरी तुम्ही स्वतः आहे, कारण की तुम्ही स्वतः तिथं पेपर द्यायला जासाल. ठीक आहे. तुमच्या व्यतिरिक्त पेपर होऊ शकते का, नाही. रिप्रोडक्शन प्रोसेस स्पर्मच्या व्यतिरिक्त होऊ शकते का, नाही. म्हणून काय म्हटलं त्याला प्रायमरी ऑर्गन्स असे म्हटलं. म्हणून लक्षात ठेवा की प्रायमरी म्हणजे महत्त्वपूर्ण, सगळ्यात महत्त्व आलं. ठीक आहे. त्याला प्रायमरी म्हणतात आणि सेकंडरी म्हणतात. अलग सेकंडरी म्हणजे बेसिकली सेकंडरी जे राहतात ते दुसरे राहतात. जसं की आम्ही आहोत सेकंडरी आणि प्रायमरी म्हणजे तुम्ही. क्लिअर झालं इथपर्यंत. ठीक आहे. तर त्यानंतर बघा की सेकंडरी ऑर्गन कोणकोणत्या याच्यामध्ये आपल्या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये बघा त्याच्यामध्ये 2 भागामध्ये डिवाइड केलेलं आहे. ठीक आहे. याला थोडंसं कमी करून टाकू आपण, कारण की अजून भरपूर गोष्टी लिहायच्या आहेत आपल्याला. आता हे आहेत स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस तुम्हाला माहीत झाली काय आता. ठीक आहे. स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस याच्यामध्ये पुन्हा किती भागात डिवाइड करू आपण, 2 भागामध्ये. याला पण किती भागात डिवाइड करू आपण, 2 भागामध्ये. क्लिअर. बघा करा मग. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले राहील तुमचं डक्ट सिस्टम. काय राहील तुमचं, डक्ट सिस्टम. ठीक आहे. आणि एक राहील तुमचं ग्लँड्स. काय राहतील तुमचे ग्लँड्स. तिकडे पण सेम टू सेम करा. काय तुमचं डक्ट सिस्टम.
काय राहील तुमचं डक्ट सिस्टम, खाली दिसते का, खाली जास्त जाईल ते, ठीक आहे. डक्ट सिस्टम आणि त्यानंतर काय राहील तुमचं ग्लँड्स राहतील, काय राहतील तुमच्या ग्लँड्स. क्लिअर, इथपर्यंत क्लिअर झालं. काय आहे सेकंडरी, सेकंडरीले ॲसेसरी पण म्हणतात. ॲसेसरी सेक्स ऑर्गन, नेसेसरी सेक्स ऑर्गन. नेसेसरी म्हणजे प्रायमरी, ॲसेसरी म्हणजे सेकंडरी. क्लिअर, जे बी वर्ड्स आहेत ते वर्ड्स क्लिअर करून द्या. एक राहील तुमचं डक्ट सिस्टम, एक राहील तुमचं ग्लँड आणि पुन्हा इकडे राहील तुमचं डक्ट सिस्टम आणि इकडे राहील तुमचं ग्लँड. क्लिअर, तर मग करा डक्ट कोणकोणते आहेत. तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये कोणकोणते डक्ट आहेत. नंबर 1 जे की राहील तुमचा, नंबर फर्स्ट राहील तुमचा रेटेटेस्टिस. काय राहील तुमचा रेटेटेस्टिस, ठीक आहे. रेटेटेस्टिस, टेस्टिसचं स्पेलिंग दोन वेगवेगळ्या पद्धतीने, टेस्टिस अशाही पद्धतीने लिहितात, अशाही पद्धतीने लिहितात, ठीक आहे. रेटेटेस्टिस. नंबर सेकंड जे आहेत रेटेटेस्टिस नंतर राहील तुमचं वॉस इफ्रन्शिया. काय राहील तुमचं वॉस इफ्रन्शिया. काय राहील तुमचं वॉस इफ्रन्शिया. नंबर थर्ड राहील तुमचं वॉस डिफरन्शिया. वॉस डिफरन्शिया नाही राहील, वॉस डिफरन्शिया बाहेर राहते. रेटेटेस्टिस राहील, वॉस इफ्रन्शिया राहील. त्यानंतर राहील तुमचं ईपीडी डायमस. काय राहील तुमचं ईपीडी डायमस, ठीक आहे. स्पेलिंग व्यवस्थित आहे, एपीडी डायमस. क्लिअर झालं. आणि एपीडी डायमस नंतर जे डक राहील त्याला म्हणतो आपण वॉस डिफरन्शिया. काय राहील तुमचं वॉस डिफरन्शिया. काय राहील तुमचं वॉस डिफरन्शिया. क्लिअर. आता ह्या सिक्वेन्स तुम्ही फक्त लक्षात ठेवा, कारण की हे एक ट्रिक आहे. तुम्हाला मी मेल रिप्रोडक्टिव्ह शिकवल्यानंतर सगळं सांगेन की ट्रिक कसं लक्षात ठेवा. रेटेटेस्टिस, वॉस इफ्रन्शिया, ईपीडी डायमस, वॉस डिफरन्शिया, या गोष्टी, ठीक आहे. आणि त्यानंतर काय की हा एक सिक्वेन्स आहे जो की मी त्यावेळेस ट्रिक सांगेन. फक्त आता लक्षात ठेवा की कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला जाणे आहे इंट्रोडक्शन लेक्चर, ठीक आहे. त्यानंतर बघा ग्लँड कोणता आहे. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची ग्लँड आहे तुमची सेमायनल वेसायकल, जे की फर्स्ट नंबर राहील. काय राहील तुमची सेमायनल वेसायकल्स. पूर्ण थेरी पण मी तुम्हाला देऊन देईन. सेमायनल वेसायकल एक पहिली ग्लँड आहे जे की महत्त्वपूर्ण राहील. सेकंड आहे तुमचा प्रोस्टेट ग्लँड. काय राहील तुमची प्रोस्टेट ग्लँड, ठीक आहे. क्लिअर झालं. आणि प्रोस्टेट ग्लँड नंतर राहील तुमची काउपर ग्लँड, ज्याला बल्बो युरेथ्रल ग्लँड पण असे म्हणतात, ठीक आहे. हे 3 ग्लँड तुम्हाला कुठे शिकणार आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये. डक सिस्टम मध्ये रेटेटेस्टिस, वॉस इफ्रन्शिया, ईपीडी डायमिस, वॉस डिफरन्शिया, ठीक आहे. आणि त्यानंतर सेकंड जे आहे तुमचं ते तुमचं सेमायनल वेसायकल, प्रोस्टेट ग्लँड आणि काउपर ग्लँड, हे तुम्हाला त्याच्यामध्ये पाहिणे आहे. आता बघा की डक सिस्टम इन फिमेल्स मध्ये कोणकोणते डक सिस्टम पाहिल्या जातात. नंबर फर्स्ट आपण आपल्या पद्धतीने त्याला डिस्क्राईब करता. एक आहे तुमचा ओव्हिडक्ट. काय राहील तुमचा ओव्हिडक्ट. क्लिअर, ओव्हिडक्ट. सेकंड नंबर राहील तुमचा ओव्हिडक्टले ऑरमध्ये. आता बघा फर्स्ट नंबर आहे ओव्हिडक्टले ऑरमध्ये काय म्हणतात, फॉलिपियन ट्यूब्स म्हणतात. लक्षात ठेवा काय म्हणतात, फॉलिपियन ट्यूब्स. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये मी सगळ्या गोष्टी क्लिअर करून देईन तुम्हाला. फक्त आता तुम्हाला एक इंट्रोडक्शन लेक्चर आहे जे की तुम्हाला म्हणजे जे मुद्दे आहेत ते काय होऊन जातात, क्लिअर होऊन जातात. ओव्हिडक्ट आहे. सेकंड नंबर काय राहील तुमचा युट्रस राहील. काय राहील तुमचा युट्रस, ठीक आहे. काय राहील तुमचा युट्रस. आणि थर्ड नंबर काय राहील तुमचा युट्रस नंतर राहील तुमचा सर्विक्स. काय राहील तुमचा सर्विक्स, ठीक आहे. कोणकोणत्या गोष्टी झाल्या. नंबर फर्स्ट राहील तुमचा ओव्हिडक्ट, नंबर सेकंड राहील तुमचा युट्रस, नंतर राहील तुमचा सर्विक्स आणि सर्विक्स नंतर राहील तुमचा वजायना. काय राहील तुमचा वजायना, जी की एक ट्रॅक आहे जे की आपल्याला पाहिजे आहे. क्लिअर झालं इथपर्यंत. इथपर्यंत क्लिअर झालं. काय येतं हे झाले डक्ट. डक्ट सिस्टम म्हणजे नेमकं काय, पाईप. डक्ट म्हणजे पाईप, सॉरी मी तुम्हाला सांगितलं नाही. डक्ट म्हणजे पाईप सिस्टम, ज्या पाईप थ्रू म्हणजे पाईप राहतील जे की एक सेकंडरी रोल प्ले करतील कशासाठी, तुमच्या रिप्रोडक्शनसाठी. तर डक्ट सिस्टम झालं वजायना. त्यानंतर काय की तुमचं ग्लँड आहे. ग्लँडमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतील, तर ग्लँड सगळ्यात महत्त्वाची हेच आहे, ओव्हरीज तुमची ग्लँड आहे. ग्लँड म्हणजे त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या ग्लँड्स राहतात, ते पण मी तुम्हाला सांगेन की त्याच्यामध्ये काय तुमची ओव्हरीज आहे, काय तुमचं ओव्हरी आहे. त्यानंतर काय तुमचं मेमरी ग्लँड्स आहे. या ग्लँड्स जे की करतात, आता ओव्हरीज सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्लँड याच्यामध्ये आहे जे की हॉर्मोन सिक्रेशन करण्याचं काम करते. जसं की प्रोजेस्टेरॉन आहे, इस्ट्रोजन आहे, रिलॅक्सिन आहे, हे जे हॉर्मोन्स आहे हे हॉर्मोन सिक्रेशन करण्याचं काम ओव्हरी करते. त्यानंतर मेमरी ग्लँड्स आहे. मेमरी ग्लँडचं एक वेगळं फंक्शन आहे, ते वेगळी ग्लँड्स आहे लक्षात पर्यंत. आणि त्या ग्लँडचं पण एक ग्लँड, ते मेमरी ग्लँड पण काय आहे तुमची एक सेकंडरी सेक्स ऑर्गन आहे, जे की तुम्हाला 10th लेवलला तर दिलेलं नाही आहे. ते तर आपण पाहू जर झालं, तुमच्या याच्यामध्ये जर काही उल्लेख तर नाही आहे त्याच्यामध्ये. फक्त लक्षात ठेवा की ते ग्लँड सिस्टमचा एक हिस्सा आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. तर हे ओव्हरऑल हे एक ओव्हरव्ह्यू आहे तुम्हाला ह्यूमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा, ठीक आहे. क्लिअर झालं इथपर्यंत. तर ह्यूमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टम किती भागात डिवाइड झालेले, 2. एक मेल रिप्रोडक्टिव्ह, एक फिमेल रिप्रोडक्टिव्ह. मेल रिप्रोडक्टिव्ह कशामध्ये, प्रायमरी ऑर्गन, सेकंडरी ऑर्गन, पुन्हा प्रायमरी ऑर्गन, सेकंडरी ऑर्गन. क्लिअर. प्रायमरी ऑर्गन मध्ये इथं कुठे येते टेस्टिस, इकडे काय तुमचा ओव्हरीज येते, काय तुमचा ओव्हरीज. क्लिअर झालं. सेकंडरी मध्ये भरपूर गोष्टी आहेत. याला प्रायमरी का म्हणतात, कारण की इथं कोणती प्रोसेस होते, स्पर्मॅटोजेनेसिस. इथं कोणती प्रोसेस होते, ओजेनेसिस, कारण की गॅमेट्स बनवण्याच्या प्रोसेसला, ठीक आहे. गॅमेट्स कोणत्या प्रोसेसने बनतात, मिओसिस प्रोसेसने बनतात. कोणत्या, मिओसिस प्रोसेसने. लक्षात, मिओसिस कुठे होत असते,
तुमच्या टेस्टिसमध्ये, म्हणून त्याला काय म्हणतात स्पर्मॅटो म्हणून प्रायमरी. सेकंडरी कोणता आहे तुमचा दोन भागामध्ये, डक्ट सिस्टम आणि ग्लँड. डक्ट सिस्टम मध्ये या सगळ्या गोष्टी रेटेटेस्टिस, वासा डिफरन्शिया, एपिडिडायमिस, वासा डिफरन्शिया, त्यानंतर डक्ट सिस्टम मध्ये सेमायनल वेसायकल, त्यानंतर काय तुमचा प्रोस्टेट ग्लँड आणि काउपर ग्लँड. याच्यामध्ये पुन्हा दोन भागामध्ये डक्ट सिस्टम, ओव्हिडक्ट, युट्रस, सर्व्हिक्स, व्हाजायना आणि त्यानंतर ग्लँड मध्ये ओव्हरी, मेमरी ग्लँड मध्ये इथपर्यंत. ठीक आहे, ग्लँड भरपूर आहे त्याच्यामध्ये आपल्याला पिट्युटरी ग्लँड पण पाहिजे. पिट्युटरी ग्लँडचा लय महत्त्वाचा रोल आहे, बट ते थोडं वेगळ्या लोकेशनमध्ये आहे म्हणून त्याला आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं नाहीये. ठीक आहे, क्लिअर झालं इथपर्यंत. हा इंट्रोडक्शन लेक्चर जर तुम्हाला समजला असेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि अनदर ज्याला जरूरत आहे त्याला नक्की शेअर करा. आणि जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये करू शकता. अदरवाईज तुमचं जे नेक्स्ट लेक्चर येणार आहे ते आहे तुमचं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आणि हां, जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर स्टेट बोर्ड शिकत असाल तर तुम्ही नक्की चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा आणि सगळे व्हिडिओला एन्जॉय करा. ठीक आहे, थँक्यू.